आणि पालकांनो, बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण राज्यामध्ये स्कूल बसच्या भाड्यामध्ये 15% वाढ करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील शाळा बस मालक संघटनेनं 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून भाड्यात 15% वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। वाढत्या डिझेलच्या किमती, कर्मचारी वेतन, वाहन दुरुस्ती खर्च, विमा प्रीमियम, टोल आणि इतर ऑपरेशनल खर्च यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संघटनेनं स्पष्ट केलं। अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांच्याकडून। ऋतिक, 15% भाडेवाढ करण्यात आली आहे, सध्या भाडं काय आणि कसा परिणाम होणार आहे या सगळ्याचा? नक्कीच आपण बघतोय की आता जे स्कूल बस ओनर्स संघटना आहे यांनी ही 15% भाडेवाढ लागू केलेली आहे। 2026 आणि 27 या वर्षासाठी ही भाडेवाढ लागू केली असून आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून ही संघटना आहे तिच्या वतीनं सरकार दरबारी हा प्रश्न ठेवण्यात आलेला होता की शाळा ज्या आहेत त्या 2 दिवस ऑनलाईन घ्याव्यात आणि 3 दिवसच शाळेमध्ये जाऊन द्यावं, किंवा आम्हाला कोणत्या तरी प्रकारच्या सवलती देण्यात याव्यात किंवा काहीतरी अनुदान देण्यात यावे। मात्र सरकार दरबारी कुठल्याही हालचाली न झाल्याने आपण बघतोय की आता जून महिन्यापासून आता जवळपास काही शाळा 8 तारखेपासून सुरू होत आहेत, तर काही शाळा 15 तारखेपासून। आता त्या अगोदरच या ठिकाणी बघतोय की आता ही या संघटनेनं आता भाडेवाढ केलेली आहे, जवळपास 15% ही भाडेवाढ आहे। आणि आपण बघतोय की 30-40 हजार रुपये हे पालकांना द्यावे लागत असतात वार्षिक, जास्त देखील असतात काही काही ठिकाणी। आणि त्यामध्येच आता 15% भाडेवाढ झाल्यानं आता नक्कीच आपण बघितलं तर पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, त्यामुळे हे भाडेवाढ झाल्याने कुठेतरी घरचं बजेट जे आहे ते कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच ऋतिक, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी, कारण आता ह्या सगळ्याचा भार हा पालकांच्या खिशावर येताना पाहायला मिळणार आहे। 15% वाढीचा निर्णय घेण्यात आलाय स्कूल बस चालक मालक संघटनेकडून।